नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक स्वप्नील विजय धांडे. माझा विषय आहे चिटणीसाची कार्यपद्धती. चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील प्रकरण नंबर 3 भाग विक्री या प्रकरणातील काही मुद्द्यांचा अभ्यास आपण मागील व्हिडिओमध्ये केलेला आहे. उर्वरित मुद्द्यांचा अभ्यास आपण काही पुढील व्हिडिओमधून करूया. आज आपण भाग विक्री या प्रकरणातील भाग प्रमाणपत्र या मुद्द्याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भाग प्रमाणपत्र याबाबतची माहिती जाणून घेऊया. सर्वप्रथम भाग प्रमाणपत्र म्हणजे काय? हे कंपनीचे वाटप केलेले दस्तऐवज आहे जे धारक कंपनीच्या विशिष्ट संख्येच्या समभागाचे मालक आहेत. ती ज्या व्यक्तीने कंपनीचे भाग धारण केलेले आहेत त्या धारण केलेल्या भागाचा दस्तऐवज म्हणजे भाग प्रमाणपत्र. भाग प्रमाणपत्र हे भागासाठीच्या मालकी हक्काचा अंतिम पुरावा आहे. भाग प्रमाणपत्र हे भागासाठीच्या मालकी हक्काचा अंतिम पुरावा आहे. सभासदत्वांबाबत काही वाद उद्भवल्यास सभासदांच्या नोंदवहीतील नोंदीपेक्षा भाग प्रमाणपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाईल. जर एखाद्या व्यक्तीच्या कंपनीच्या सभासदत्वाबाबत काही वाद उद्भवला तर अशा परिस्थितीत सभासदाच्या नोंदवहीतील नोंदीपेक्षा त्या सभासदाकडे असलेलं भाग प्रमाणपत्र हा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाईल. कंपनीच्या संचालक मंडळाने अधिकृत केलेल्या 2 संचालक आणि कंपनी चिटणीस किंवा इतर अधिकृत व्यक्ती यांच्या स्वाक्षरी आणि कंपनीच्या शिक्क्यानिशी भाग प्रमाणपत्राचे वाटप केले जाते. म्हणजे भाग प्रमाणपत्रावरती किती लोकांच्या स्वाक्षरी असतात? तर संचालक मंडळाने अधिकृत केलेले 2 संचालक आणि कंपनी चिटणीस किंवा इतर अधिकृत व्यक्ती यांच्या स्वाक्षरी आणि कंपनीचा शिक्का ह्या भाग प्रमाणपत्रावरती असतो आणि याच्यानंतरच त्या भाग प्रमाणपत्राचे वाटप हे केले जाते. मग या भाग प्रमाणपत्रातील काही समाविष्ट बाबींविषयीची माहिती आपल्याला दिलेली आहे की भाग प्रमाणपत्रामध्ये कोणत्या बाबींचा समावेश असतो, कोणत्या बाबी समाविष्ट असतात त्याविषयीची माहिती जाणून घेऊया. भाग प्रमाणपत्र कंपनी नियम 2014 नुसार नमूद केलेल्या फॉर्म SH1 मध्ये असावे. जे काही भाग प्रमाणपत्र आहे कंपनीचे, मग ते तुमचं भाग भांडवल असो किंवा कर्ज रोखे असो, नियम 2014 नुसार नमूद केलेल्या फॉर्म SH1 मध्ये असावे. भाग प्रमाणपत्रात पुढील बाबींचा समावेश हा असतो. कोणकोणत्या बाबींचा समावेश असतो? प्रथमतः कंपनीचे नाव, CIN, नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता. सर्वात आधी या बाबी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे यांचा समावेश आहे. नंतर सभासद नोंद क्रमांक, भाग प्रमाणपत्र क्रमांक, नंतर सभासदाचे नाव, भागाचे स्वरूप, भागांची संख्या, भागांचे क्रमांक, भागावर भरलेले शुल्क आणि कंपनीचा शिक्का आणि 2 संचालक आणि कंपनी चिटणीसाची स्वाक्षरी इत्यादी बाबींचा समावेश भाग प्रमाणपत्रावर मध्ये असतो. म्हणजे कंपनीचे नाव, कुठल्या कंपनी ते भाग प्रमाणपत्र वाटप करणार आहे त्या कंपनीचे नाव, त्या कंपनीचा CIN नंबर आणि त्या कंपनीचा अधिकृत किंवा नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता. त्यानंतर सभासद नोंद क्रमांक, त्यानंतर भाग प्रमाणपत्र क्रमांक, मग सभासदाचे नाव, त्या
सभासदाने कुठल्या स्वरूपाचे भाग धारण केलेले आहेत, त्या भागाचे स्वरूप, त्या भागांची संख्या, धारण केलेल्या भागांची संख्या, भागांचे क्रमांक, त्या भागावर भरलेले शुल्क, नंतर कंपनीचा शिक्का आणि 2 संचालक आणि कंपनीची चिटणीसाची स्वाक्षरी इत्यादी बाबींचा समावेश इत्यादी बाबी भाग प्रमाणपत्रामध्ये समाविष्ट असतात. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे भाग प्रमाणपत्राची नक्कल किंवा भाग प्रमाणपत्राची दुसरी प्रत. कंपनी भाग प्रमाणपत्राची दुसरी किंवा नक्कल प्रत देऊ शकते. कंपनी भाग प्रमाणपत्राची दुसरी किंवा नक्कल प्रत देऊ शकते. जर दुसरी प्रत आणि नक्कल प्रत केव्हा मिळेल त्याकरता आपल्याला मुख्यतः 2 बाबी स्पष्ट करून दिलेल्या आहेत. जर मूळ भाग प्रमाणपत्र खराब झाले असेल किंवा फाटले असेल आणि कंपनीस परत केले असल्यास, म्हणजे जर तुमचे मूळ भाग प्रमाणपत्र खराब झाले आहे, फाटले आहे किंवा कंपनीला परत केले आहे, तर अशा परिस्थितीत तुम्हाला दुसरी प्रत किंवा नक्कल प्रत ही मिळत असते. आणि दुसरी बाब की मूळ भाग प्रमाणपत्र हरवले आहे किंवा नष्ट झाले आहे हे धारकाने सिद्ध केले पाहिजे. जे मूळ प्रमाणपत्र हरवले असेल, नष्ट झाले असेल, ते धारकाने सिद्ध केले तर अशा परिस्थितीत भाग प्रमाणपत्राची नक्कल किंवा दुसरी प्रत ही मिळू शकते. भाग प्रमाणपत्र हरवल्याने जाहीर करण्यासाठी कंपनी वर्तमानपत्रात नोटीस देते आणि शोधकर्त्याला ते असल्यास कंपनीला परत करण्यास सांगते. म्हणजे भाग प्रमाणपत्र हरवल्याने जाहीर करण्यासाठी कंपनी वर्तमानपत्रात नोटीस देते आणि शोधकर्त्याला ते असल्यास कंपनीला परत करण्यास सांगते. कंपनीला ठराविक कालावधीत कोणताही प्रतिसाद न मिळाल्यास कंपनी भाग प्रमाणपत्राची दुसरी प्रत देऊ शकते. म्हणजे कंपनीने ठरवून दिलेल्या ठराविक कालावधीमध्ये जर कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही तर अशा परिस्थितीत कंपनी भाग प्रमाणपत्राची दुसरी प्रत, नक्कल प्रत देऊ शकते. नक्कल भाग प्रमाणपत्र अर्जाच्या तारखेपासून 3 महिन्याच्या आत दिले जाते. म्हणजे नक्कल प्रत किंवा दुसरी प्रत भाग प्रमाणपत्र अर्जाच्या तारखेपासून 3 महिन्याच्या आत दिले जाते. कंपनी फक्त नोंदणीकृत भागधारकांना नक्कल भाग प्रमाणपत्र देते. हे नक्कल भाग प्रमाणपत्र आहे हे ठळकपणे नमूद करावे लागते. म्हणजे जी काही कंपनी आहे ही कंपनी फक्त आणि फक्त नोंदणीकृत भागधारकांना नक्कल भाग प्रमाणपत्र देते आणि हे नक्कल भाग प्रमाणपत्र आहे हे ठळकपणे नमूद करावे लागते. फसवणुकीच्या उद्देशाने कंपनीने नक्कल भाग प्रमाणपत्र दिल्यास कंपनीला मोठा दंड भरावा लागतो. म्हणजे फसवणुकीच्या उद्देशाने जर कंपनीने नक्कल भाग प्रमाणपत्र दिल्यास कंपनीला मोठा दंड हा भरावा लागतो. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे भागाचे समर्पण. भाग समर्पण म्हणजे स्वेच्छेने भाग रद्द करण्यासाठी कंपनीकडे जमा करणे. समर्पण, आपण समर्पण म्हणजे काय, एखादा व्यक्ती स्वतःला समर्पित करतो किंवा एखादा जो काही अतिरेकी असतो, गुंड असतो, तो पोलिसांना आपला स्वतः स्वाधीन जातो, स्वतः समर्पण करतो. म्हणजे समर्पण म्हणजे काय, तर भाग समर्पण म्हणजे स्वेच्छेने ते भाग रद्द करण्यासाठी कंपनीकडे जमा करणे. जेव्हा भाग जप्त करण्याव्यतिरिक्त कोणताही पर्याय उपलब्ध राहत नाही त्यावेळी भागाचे समर्पण केले जाते.
फक्त अंशतः देय भागाचेच समर्पण केले जाते. म्हणजे जेव्हा भाग जप्त करण्याव्यतिरिक्त कोणताही पर्याय उपलब्ध राहत नाही त्यावेळी भागाचे समर्पण केले जाते. फक्त अंशतः देय भागाचे समर्पण केले जाते. समर्पण केलेल्या भागांची पुनर्विक्री भाग जप्तीसारखीच केली जाते. हे समर्पण केलेले जे काही भाग आहे त्या भागांची पुनर्विक्री भाग जप्तीसारखीच केली जाते आणि कंपनीच्या नियमावलीमध्ये भाग समर्पणाची तरतूद असावी लागते. जे काही कंपनीची नियमावली आहे त्या कंपनीच्या नियमावलीमध्ये भाग समर्पणाविषयीची तरतूद ही असावी लागते. भाग समर्पणाचा परिणाम म्हणजे भांडवलात घट होणे, म्हणून कंपनी भाग समर्पण स्वीकारण्याचे टाळते. भाग समर्पणाचा परिणाम काय होतो तर भांडवलात घट होणे, म्हणून कंपनी काय करते, भाग समर्पण स्वीकारण्याचे टाळत असते. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे भागांचे हस्तांतरण. भागांचे हस्तांतरण म्हणजे स्वेच्छेने भागधारकाकडून दुसऱ्या व्यक्तीला भागांचे हस्तांतरण होय. भाग हस्तांतरण म्हणजे भागांचे स्वेच्छेने भागधारकाकडून दुसऱ्या व्यक्तीला भागांचे हस्तांतरण होय. सभासद पैशासाठी किंवा भेट म्हणून भागाचे हस्तांतरण करू शकतो. प्रत्येक भागधारकास भाग हस्तांतरणाचा हक्क आहे. एखाद्या व्यक्तीने आपले भाग दुसऱ्यांच्या नावे स्वेच्छेने करणे ज्याला आपण भाग हस्तांतरण म्हणतो. सभासद पैशांसाठी किंवा भेट म्हणून भागाचे हस्तांतरण करू शकतो. प्रत्येक भागधारकास भाग हस्तांतरणाचा हक्क असतो. सार्वजनिक कंपनीच्या भागांचे मुक्तपणे हस्तांतरण करता येते, परंतु यासाठी नियमावलीमध्ये तरतूद असावी लागते. जी काही सार्वजनिक कंपनी आहे त्या सार्वजनिक कंपनीच्या भागांचे मुक्तपणे हस्तांतरण करता येते, परंतु यासाठी नियमावलीमध्ये तरतूद असावी लागते. खाजगी कंपनीच्या भागांच्या मुक्त हस्तांतरणावर निर्बंध असतात. जी काही खाजगी कंपनी आहे त्या खाजगी कंपनीच्या भागांच्या मुक्त हस्तांतरणावर निर्बंध असतात. भागधारक हस्तांतरणासाठी अर्ज करून भागांचे हस्तांतरण करू शकतो. जो काही भागधारक आहे हा भागधारक अर्ज करून भागांचे हस्तांतरण करू शकतो. त्यासोबत भाग प्रमाणपत्र, हस्तांतरण शुल्क जमा करतो. म्हणजे जे काही भाग प्रमाणपत्र आहे किंवा हस्तांतरण शुल्क आहे ते तो जमा करत असतो. जो भागधारक भागाचे हस्तांतरण करतो त्यास हस्तांतरक असे म्हणतात. जो भागधारक भागाचे हस्तांतरण करतो त्यास हस्तांतरक असे म्हणतात आणि ज्याला भागाचे हस्तांतरण करावयाचे असते त्यास हस्तांतरिती असे म्हणतात. म्हणजे जो भागांचे हस्तांतरण करतो तो ट्रान्सफरर आणि जो भागांचे हस्तांतरण करावयाचे असते त्यास ट्रान्सफरी असे म्हणतात. पुढचा मुद्दा आहे भाग हस्तांतरण नाकारणे. भाग हस्तांतरण नाकारण्याचा अधिकार संचालक मंडळाला आहे. जे काही भाग हस्तांतरण आहे त्या भाग हस्तांतरण नाकारण्याचा अधिकार हा संचालक मंडळाला असतो. हस्तांतरणाचा अर्ज मिळाल्यापासून 30 दिवसांच्या आत संचालक मंडळ हस्तांतरण नाकारण्याची सूचना कारणासह भागधारकांना पाठवतो. म्हणजे हस्तांतरण अर्ज मिळाल्यापासून 30 दिवसांच्या आत संचालक मंडळ हस्तांतरण नाकारण्याची सूचना कारणासह भागधारकांना पाठवत असतो. पुढचा मुद्दा आहे संचालक मंडळ खालील कारणांसाठी हस्तांतरण नाकारू शकते. म्हणजे जे काही हस्तांतरण आहे ते हस्तांतरण नाकारण्यासाठी कोणती कारणे असतात ती संचालकांची कारणे
म्हणजे संचालक मंडळाची कारणे की ज्यासाठी हस्तांतरण ते नाकारू शकतात ती आपल्याला दिलेली आहे. एक एक कारणांचा अभ्यास करूया. भागधारकांकडून हस्तांतरणासंबंधी नियमावलीतील तरतुदीचे पालन न झाल्यास, जो काही भागधारक आहे त्या भागधारकाने हस्तांतरणाचा अर्ज दिल्यानंतर हस्तांतरणासंबंधी नियमावलीतील तरतुदींचे पालन न झाल्यास संचालक मंडळ हस्तांतरण नाकारू शकते. दुसरं, हस्तांतरण अर्ज कायद्यात दिलेल्या नियमाप्रमाणे नसल्यास, म्हणजे जो काही हस्तांतरण अर्ज आहे तो कायद्यात दिलेल्या नियमाप्रमाणे नसल्यास संचालक मंडळ हस्तांतरण नाकारू शकते. तिसरं, हस्तांतरण अर्जासोबत भाग प्रमाणपत्र नसल्यास, म्हणजे जे काही हस्तांतरण अर्ज आहे त्या हस्तांतरण अर्जासोबत भाग प्रमाणपत्र नसल्यास संचालक मंडळ हस्तांतरण नाकारू शकते. आणि चौथं, की ज्या भागांचे हस्तांतरण होणार आहे अशा भागांवर धारणाधिकार असला, म्हणजे ज्या भागांचे हस्तांतरण होणार आहे त्या भागांवर धारणाधिकार असेल तर संचालक मंडळ हस्तांतरण नाकारू शकते. म्हणजे भागांचे हस्तांतरण 4 बाबतीत संचालक मंडळ नाकारू शकते. पहिलं, नियमावलीतील तरतुदींचे पालन न केल्यास, कायद्यात दिलेल्या नियमाप्रमाणे अर्ज नसल्यास, अर्जासोबत भाग प्रमाणपत्र नसल्यास आणि भागांवर धारणाधिकार असल्यास, या 4 बाबतीत संचालक मंडळ हस्तांतरण नाकारू शकते. पुढचा मुद्दा आहे कोरे हस्तांतरण. जेव्हा भागधारक हस्तांतरण अर्जावर सही करून हस्तांतरितीच्या नावाशिवाय तो हस्तांतरीला भाग प्रमाणपत्रासोबत हस्तांतरण करतो त्यास कोरे हस्तांतरण असे म्हणतात. म्हणजे जेव्हा भागधारक हस्तांतरण अर्जावर सही करून हस्तांतरितीच्या नावाशिवाय तो हस्तांतरीला भाग प्रमाणपत्रासोबत हस्तांतरण करतो त्यास कोरे हस्तांतरण असे म्हणतात. म्हणजे कोरे हस्तांतरण भागांची खरेदी विक्री सोपी असते. जे काही कोरे हस्तांतरण आहे त्या कोरे हस्तांतरण भागांची खरेदी विक्री काय असते, सोपी असते. कोरे हस्तांतरण अर्ज कोणताही पुढील धारक किती वेळा पुढे विक्री करू शकतो. म्हणजे कोरे हस्तांतरण अर्ज जे आहे तो कोणताही पुढील धारक किती वेळा पुढे विक्री हे करू शकतो. आणि कोरे हस्तांतरण अर्ज धारण करणाऱ्यांना या संदर्भातील मुद्रांक शुल्क द्यावे लागत नाही. म्हणजे जे काही कोरे हस्तांतरण आहे ते कोरे हस्तांतरण अर्ज धारण करणाऱ्यांना या संदर्भातील मुद्रांक शुल्क द्यावे लागत नाही. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे बनावट हस्तांतरण. बनावट हस्तांतरण म्हणजे जेव्हा हस्तांतरण कर्त्याची स्वाक्षरी ही बनावट असते तेव्हा कंपनी असे हस्तांतरणाची नोंदणी करू शकत नाही. जे बनावट हस्तांतरण म्हणजे हस्तांतरण कर्त्याची स्वाक्षरी ही बनावट असते तेव्हा कंपनी असे हस्तांतरणाची नोंदणी करू शकत नाही. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे भागाचे संक्रमण. भागाचे संक्रमण म्हणजे कायद्याच्या तरतुदीनुसार भागाचे हस्तांतरण होते, म्हणजे सभासदांच्या भागांचे अन्य व्यक्ती सभासदाच्या मृत्यू, दिवाळखोरी किंवा मानसिक संतुलन बिघडल्याने या कारणांसाठी हस्तांतरण होते. भागाचे हस्तांतरण आणि संक्रमण हे 2 जे मुद्दे आहे. भागांचे हस्तांतरण केव्हा होते, स्वेच्छेने होत असते. जेव्हा तो भागधारक स्वेच्छेने आपले भाग दुसऱ्या व्यक्तींच्या नावे करतो त्याला आपण हस्तांतरण म्हणतात. आणि भागांचे संक्रमण म्हणजे संक्रमणासाठी 3 गोष्टी ह्या मुख्यतः आपल्याला दिलेल्या आहेत की भागांचं संक्रमण कुठल्या बाबतीत होतं, जेव्हा तो भागधारक तो सभासद मृत्यू झाल्यास, दिवाळखोर झाल्यास किंवा मानसिकदृष्ट्या संतुलन बिघडल्यास, या 3ही बाबतीत कायदेशीररित्या त्या भागांचं संक्रमण केलं जातं. भाग संक्रमण ही अनिवार्य कृती आहे. कायदेशीर वारस ही व्यक्ती भाग संक्रमणात पुढाकार
शक्यते. म्हणजे जो व्यक्ती कायदेशीररित्या वारस असेल त्या व्यक्तीच्या नावे हे भाग संक्रमित केले जातात. कायदेशीर वारसा किंवा कायदेशीर प्रतिनिधी या भागांसाठी काही मोबदला देण्याची आवश्यकता नाही किंवा आवश्यकता नसते. म्हणजे जे काही कायदेशीर वारसा आहे किंवा कायदेशीर प्रतिनिधी आहे या भागांसाठी काही मोबदला देण्याची त्यांना आवश्यकता नसते. आणि भाग संक्रमणानंतरही मूळ भागधारकी जबाबदारी किंवा देयता ही तशीच सुरू राहते. म्हणजे भाग संक्रमण झाल्यानंतर जी त्या मूळ भागधारकाची जबाबदारी होती किंवा देयता होती ती तशीच कायदेशीर वारसाकडे सुरू राहते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भाग प्रमाणपत्र म्हणजे काय, भाग प्रमाणपत्रामध्ये समाविष्ट बाबी, त्याचप्रमाणे भाग प्रमाणपत्राची नक्कल किंवा दुसरी प्रत कशा रीतीने दिली जाते, भागांचे समर्पण, भागांचे हस्तांतरण, भाग हस्तांतरण नाकारणे, त्याचप्रमाणे संचालक मंडळ कोणत्या बाबतीत हस्तांतरण नाकारू शकते ती कारणे, कोळे हस्तांतरण, बनावट हस्तांतरण आणि भागांचे संक्रमण इत्यादी बाबींचा अभ्यास आज आपण केलेला आहे. धन्यवाद.